वसमत तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कुरुंदा गावात बस स्थानकच नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो। कुरुंदा ते वसमत असा हा प्रवास करणारे ग्रामस्थ सध्या चांगलेच त्रस्त झाले। भर पावसात प्रवाशांवर बसची वाट पाहत उभं राहण्याची वेळ येते, त्यामुळे विद्यार्थ्यांसह वयोवृद्धांचेही हाल होत आहेत। तातडीने कुरुंदा गावात बस स्थानकाची उभारणी करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा उपोषणाचा इशाराच या गावकऱ्यांनी दिलाय। आणि या ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी यांनी। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरुंदा गावामध्ये बसस्थानक नसल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे कुरुंदा ते वसमत, कुरुंदा ते हिंगोली जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी वर्ग आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया की नेमका काय त्रास त्यांना सहन करावा लागतोय। काका, काय त्रास सहन करावा लागतोय नेमका बसस्थानक नसल्यामुळे? बसस्थानक नसल्यामुळं पाऊस आला किंवा ऊन असो, त्यांच्या झळा आम्हाला पॅसेंजर लोकांना भरपूर भोगाव्या लागतात आणि उघड्यावर उभं राहून हे सारं दृश्य आम्हाला सहन करावं लागतं। त्यासाठी लवकरात लवकर शासनानं कुरुंदा येथे एक सुसज्ज पद्धतीचं बसस्थानक होण्याची अत्यंत गरज आहे असं आम्हाला आमच्या सगळ्यांच्या मार्फत आम्हाला वाटतं। विद्यार्थ्यांचे काय हाल होत आहेत? शाळा सुरू झाल्या, बरेच खेडेगावची दाबडी असो, पारडी, बागलपारडी असो, बिनसरबोवाची पारडी असो, कुरुंदा असो किंवा पिंपराळा, डोनवाडा अशा बऱ्याच गावाहून कुरुंदा किंवा वसमत ठिकाणी दररोज ये जा मुलं करत असतात आणि त्या मुलांना येण्या जाण्यासाठी अत्यंत गरज आहे आणि त्या बसस्थानकात उघड्यावर उभं राहावं लागतं। उन्हाच्याही झळा इथपर्यंत त्यांनी भोगलेल्या आहेत आणि पावसाच्याही भोगण्याच्या त्या याच्यामध्ये आलेले आहेत। पावसाळा भरपूर आहे, पावसाळ्यामध्ये उघड्यावर मुली उभ्या राहतात, हे आम्हाला योग्य वाटत नाही आणि शासनानं यासाठी आतोनात प्रयत्न करून लवकरात लवकर बसस्थानक आणण्याची आमची विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सर्वांची मागणी करत आहेत। येथील ग्रामस्थ जे आहेत ते सुसज्ज असं बसस्थानक देण्याची मागणी करत आहेत। आजी, कुठं जायचं तुम्हाला? आम्हाला वसमतला। बरं, काय किती वेळ झालं उभं टाकले तिथं? बस आली नाही अजून, बसस्थानक नाही, पाऊस आला तर कसं होईल? काय पाऊस आल्यावर कसं होईल आता? 12 वाजले तर आम्हाला बरं, आता पाऊस सुरू झाला तर काय होईल नेमकं? काय भिजून जातो, काय होईल? मग बसस्थानक पाहिजे।